एकनाथराव शिंदे साहेब. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. धर्मवीर संभाजी महाराजांना देखील वंदन करतो. आजचा 8 मार्चचा म्हणजे उद्याचा महिला दिनाचा पूर्वसंध्येला खास करून नीलमताईंच्या मागणीनुसार आणि आग्रहानुसार आपण आजची ही चर्चा सभागृहामध्ये करतोय. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं त्रिजन्म शताब्दी वर्षही आहे. आणि हे दोन्ही विषय महत्त्वाचे आहेत. आणि अशा या दिवशी सभागृहामध्ये ही चर्चा होती आहे. खरं म्हणजे मी नीलमताईंना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी मला वाटतं त्या BSCला तुम्ही तिकडे VCवर होता वाटतं, तुम्ही पत्र पाठवलं होतं आणि मुख्यमंत्री आम्ही सगळेजण होतो. दोन्ही विधान परिषद विधानसभेच्या त्या बैठकीमध्ये याची चर्चा करायची असं ठरलं आणि उद्याची चर्चा आज आपण घेतली पूर्वसंध्येला. खरं म्हणजे शिवाजी महाराज त्यांचा आदर्श, त्यांच्या आदर्शावर आपण कारभार करतोय आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उमललं अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांना देखील मानाचा मुजरा करतो. आणि आज आपण सभागृहाचं परंपरा बदलली आहे. पहिली आपली लाडकी बहीण बोलणार आणि त्याचं उत्तर पण लाडकी बहीण देणार. त्यामुळे आजचा वेगळाच आपला चर्चेचा भाग आहे. विधिमंडळातील आणि राज्यातील माझ्या तमाम लाडक्या बहिणींना उद्याच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व. आणि आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, काय काय किती बोलणार. झाशीची राणी, मावळ्यांची भवानी, प्रयत्नांना लाभलेली जननी तू, आजच्या युगाची प्रगती तू. महाराष्ट्राच्या कडेकपारीत स्वराज्याचा भगवा फडकवणाऱ्या अलौकिक सुपुत्राला जन्म देणाऱ्या राजमाता जिजाऊंचा हा महाराष्ट्र आहे. शंभूराजे धारातीर्थी पडल्यानंतरही स्वराज्याचा भगवा तडफेनं सांभाळणाऱ्या महाराणी येसूबाईंचा हा महाराष्ट्र आहे. हा जनाई मुक्ताई बहिणाईचा महाराष्ट्र आहे. हा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचा महाराष्ट्र आहे. इंग्रजांना पळवणाऱ्या रणचंडी भीमाबाई होळकरांचा महाराष्ट्र आहे. कर्तव्य कठोर न्याय निवाडे करणाऱ्या दीपाई बांदलांचा महाराष्ट्र आहे. औरंगजेबाला आव्हान देणाऱ्या महाराणी ताराबाईंचा हा महाराष्ट्र आहे. पोटच्या गोळ्याला पाठीशी बांधून बिजलीसारख्या कडाडत रणांगणात ब्रिटिशांशी 2 हात करणाऱ्या राणी लक्ष्मीबाईचा महाराष्ट्र आहे. हा देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा महाराष्ट्र आहे. स्त्री सुधारणांचा मंत्र ज्यांनी सर्वात आधी जागवला त्या रमाबाई रानड्यांचा हा महाराष्ट्र आहे. चिखल आणि शेनगोळे खात शिक्षणाची क्रांतीज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा महाराष्ट्र आहे. शेन गोऱ्या थापूंजीनं आपल्या प्रज्ञा सूर्याला जीवनभराची साथ दिली त्या रमाबाई आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. मंगळसूत्र गहाण ठेवून वसतिगृहातील पोरांची पोटं भरणाऱ्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटलांचा महाराष्ट्र आहे. गान सम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकरांचा हा महाराष्ट्र आहे. नवऱ्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवणाऱ्या संजना पावडे यांचा महाराष्ट्र आहे. आधुनिक काळातील सावित्रीचा हा महाराष्ट्र आहे, संजना पावडे. अनाथांची माय सिंधुताई सपकाळांचा हा महाराष्ट्र आहे. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, आणखी किती नावं घ्यायची. म्हणजे एवढं महान कर्तृत्व आमच्या महिला भगिनींचं आहे. स्त्रियाच आहेत महाराष्ट्राच्या इतिहासाचा सारांश, वर्तमानाचा आधार आणि भविष्य काळाचं आश्वासन. हा आपला समृद्ध वारसा.
या नावाकडे नुसती नजर टाकली तरी महिला दिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्रासारखी दुसरी पोषक भूमी नाही हे सहज कळेल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म त्रिशताब्दी वर्ष आहे. ही जन्मशताब्दी आणि महिला दिनाचं औचित्य साधून आज या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. छत्रपती शिवाजी महाराज हे जगातले सर्वोत्तम राज्यकर्ते होते, तर शिवरायांना अभिप्रेत असलेलं सुराज्य निर्माण करणाऱ्या अहिल्यादेवी या जगातल्या सर्वोत्तम महिला राज्यकर्त्या होत्या. आणि त्यांनी जी लढाई केली, संघर्ष केला, सासरे, पती, मुलगा यांच्या अकाली मृत्यू अशा अनेक दुःखांचा त्यांनी सामना केला धीराने. आपल्या प्रजेला त्यांनी कुटुंब मानलं. अहिल्यादेवीने अखंड भारतात आपल्या कार्याचा ठसा उमटवला. सोमनाथ, बद्रीनाथ, काशी विश्वनाथ मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. मुघल आक्रमणात उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. विकासासोबत आपली विरासत ही त्यांनी जपली. त्यांनी महारस्ते बांधल्यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळेल या त्या काळी हिरणाऱ्या अहिल्यादेवी होळकर होत्या. प्रजेसाठी रोजगार निर्माण करण्याची दूरदृष्टी अहिल्यादेवींकडे होती. त्यांनी विहिरी, तलाव, कुंड, घाट बांधले, रस्ते, पूल निर्माण केले. उद्योगधंद्यांना व त्यांच्या विकासाला प्राधान्य दिलं. वासराचा रथाखाली मृत्यू झाला म्हणून आपल्या मुलालाही मृत्यूदंड द्यायला निघालेल्या त्या निष्पक्ष आणि न्यायप्रिय राजमाता होत्या. राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत फणसे या बहादुरासोबत स्वतःच्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह देखील त्यांनी लावून दिला. जातीभेदाला तडा देणाऱ्या अहिल्यादेवीच होत्या. आणि म्हणून महायुतीच्या सरकारच्या काळात या ठिकाणी महिला दिन हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा दिवस म्हणून आपण आयोजन केलं आहे. कारण महायुतीच्या महाविजय हा लाडक्या बहिणींमुळेच झालेला आहे. आणि लाडक्या बहिणींनी महायुतीला मोठ्या विश्वासाने पुन्हा सत्तेत आणलं. राज्याची सेवा करण्याची संधी दिली. आमची लाडकी बहीण योजना म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान आम्ही केला, नारी शक्तीचा सन्मान केला, मातृत्वाचा सन्मान केला. विरोधकांनी या योजनांवर बरीच टीका केली, राजकारण केलं, बहिणींची मतं विकत घेतली अशी हेटाळणी केली. पण आजच्या चांगल्या दिवशी मी त्यावर काय बोलणार नाही. पण नुकत्याच झालेल्या निवडणुकीत माता भगिनींनी त्यांना काय काय वाटलं तसं ते ईव्हीएमचं बटन त्यांनी दाबून दाखवून दिलं आणि या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींचं सरकार आणलं. अनेक निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणींनी शक्ती दाखवून दिली आहे. सुप्रसिद्ध शायर कैफी आजमींच्या या 4 ओळी आहेत. क्यों त्याग करे नारी केवल, क्यों त्याग करे नारी केवल, क्यों नर दिखलाए झूठा बल, नारी जो जित पर आ जाए, नारी जो जित पर आ जाए, अबला से रणचंडी बन जाए. वार नाही तलवार आहे, मी शमशेरीची धार आहे. म्हणजे लाडकी बहीण हे माझ्या लाडक्या बहिणींनी दाखवून दिलेलं आहे. मला माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की तुम्ही आहात म्हणून आम्ही तुमचे लाडके भाऊ आहोत. तुम्ही आहात म्हणून हे लाडकं सरकार आहे, जोमाने कामाला लागलेलं आहे, पुढे प्रगती करते आहे. तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्र आहे, तुम्ही आहात म्हणून सगळं आहे. आपल्या देशात 4च जाती आहेत, त्या म्हणजे महिला, गरीब, युवा आणि शेतकरी. असे पंतप्रधान आपले आदरणीय नरेंद्र मोदीजी वारंवार सांगतात. खरं आहे ते. यापूर्वीच्या 2014च्या पूर्वीच्या सरकारच्या काळात महिलांना मी काय टीका नाही करणार, पण नेहमीच दुय्यम स्थान दिलं गेलं. पण मोदीजींनी महिलांना केवळ आत्मसन्मान मिळवून दिला नाही, तर त्यांना आत्मनिर्भर पण केलं. गेल्या 10 वर्षात देशातील महिलांसाठी जेवढं काम झालं तेवढं काम गेल्या 65 वर्षामध्ये झालं नाही. ही वस्तुस्थिती आहे. जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे. नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं. त्या नव्या वास्तूत
पहिलं बिल झालं ते नारी शक्ती वंदन मोदी साहेबांनी केलं. आज आपल्या अनेक लाडक्या बहिणी लष्करात जातात, त्यांना मोदीजींनीच सैन्याचे दरवाजे उघडे करून दिले, अगोदर नव्हते. आज सियाचीन सारख्या दुर्गम बर्फाळ भागात आपल्या बहिणी सरहद्दीचं संरक्षण करतायत. अभिमान आहे आपल्याला. चांद्रयान, मंगळयान, सूर्ययानाच्या अंतराळ मोहिमांमध्ये शास्त्रज्ञ म्हणून मोलाची कामगिरी आपल्या लाडक्या बहिणी बजावतायत. हे देखील अभिमानाची गोष्ट आहे. लढाऊ विमान उडवत आहेत, पोलीस दलात भरती होती आहे, अनेक मोठमोठ्या कंपन्यांचं नेतृत्व महिला करतायत. कुठल्याही देशाला अभिमान वाटेल असं वरदान भारताला या भगिनींमुळे लाभलं आहे. आज देशाच्या प्रमुखपदी महिला राष्ट्रपती आहेत. महिलांनी परराष्ट्र अर्थ खात अशी महत्वाची खाती सांभाळली आहेत. आता देखील अर्थमंत्री आपल्या निर्मला सीतारामजी आहेत. प्रेरणा देवस्थळी या मराठमोळ्या महिलेच्या हाती आज युद्ध नौकेचं सारथ्य आहे. युद्ध नौका उद्घाटन झालं सिंधुदुर्गामध्ये, मोदीजी आले होते. ती प्रेरणा देवस्थळी आहे महाराष्ट्रातली. राज्याच्या मुख्य सचिवपदी आपल्या सक्षम सुजाता सौनिक आहेत. रश्मी शुक्ला सारख्या कणकर अधिकारी पोलीस महासंचालक आहेत. राज्याच्या प्रधान वनसंरक्षक सौमिता विश्वास आहेत. अशा अनेक महिला चांगल्या कर्तृत्वावर आणि कर्तव्यावर आहेत. देशाचं स्वातंत्र्य असो किंवा कुठल्याही सुधारणांसाठी केलेलं आंदोलन असो, महिला कधी मागे राहिल्या नाहीत. कचरा वेचणाऱ्यांपासून ते पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत, सैन्य दलातून संरक्षण करणाऱ्या ते घरकाम करणाऱ्यांपर्यंत या लाडक्या बहिणी पुढे आहेत. तसेच राजकारण आणि प्रशासनातील अनेक कर्तृत्ववान महिला आपल्या देशाच्या विकासामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. राज्याच्या खेडोपाड्यात आणि दुर्गम भागात लोकांना आरोग्य सेवा देणाऱ्या आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका, त्यांचं देखील मोठं योगदान आहे. त्यांना देखील प्रणाम केला पाहिजे, त्यांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे, कारण त्यांचं योगदान देखील मोठं आहे. गेल्या काही दिवसात बदलापूर ते स्वारगेट पर्यंत स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अनेक घटना घडल्या. या दुर्दैवी आहेत, वेदनादायी आहेत, दुःखद आहेत, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत. अशा नराधमांची जागा यमसदनीच असते. आणि म्हणून बदलापूरच्या प्रकरणात काय झालं ते आपण सगळ्यांनी बघितलंय. आणि म्हणून आमच्या आया बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना आम्ही सोडणार नाही, सरकार सोडणार नाही. चुकीला माफी नाही, हे पुन्हा एकदा मी इथं सांगतो. एकीकडे आपल्या माता भगिनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत आणि खांद्याला खांदा लावून नवनवी यशाची शिखरं गाठताना आपण पाहतोय. खरं तर 2 पावलं त्या पुढेच आहेत, मागे नाहीत. म्हणजे आता तर आपलं महापालिकेमध्ये आरक्षण किती आहे? 50-50%. निलमताई, विशेष बाब सांगतो, 50-50% महापालिकेत आहे. आता इकडे होईल ना, ते सगळीकडे होईल 29ला. पण एखाद्या वेळेस एखादी महिला उभी आहे आणि ती निवडून आली आहे, आमची बहीण, आणि तो वॉर्ड समजा जेंट्स झाला, तर ती आमची भगिनी तिथं उभी राहू शकते. पण जेंट्स जो आहे भाऊ बहिणीच्या वार्डात उभा राहू शकत नाही. म्हणजे 50% पेक्षा हे चांगलं आहे ते. आणि बऱ्याच महापालिकेत आहे. आणि उलट त्यांच्या कार्यक्षमतेमुळे त्या पुढे जातात, त्या वार्डाचा विकास करतात. आमचे थोडे भाऊ टंगळ मंगळ करतात, पण महिला भगिनी असली की बरोबर काम करते. आणि म्हणून आज खरं म्हणजे पुरुषी मानसिकतेच्या झळा आजही आपण म्हणालात की स्त्री वर्गाला बसतातच, ते अजूनही थांबलेले नाहीत. ते मान्य करावंच लागेल. त्यात देखील सुधार आणावा लागेल, मानसिकतेत बदल आणावा लागेल, मानसिकता बदलावी लागेल. ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ आपण कुठंतरी कमी पडतोय हे आपण मान्य केलं पाहिजे. मातृत्वाचा गौरव आपण नेहमीच करतो. भारत माता, भूमाता, गोमाता, विठाई, हे सगळे शब्द जे आहेत याच भावनेतून आलेले आहेत. मातृत्व हे जगातील सर्वात मोठी शक्ती आहे. मात्र तिचा स्वीकार केवळ ग्रंथांमधून नको, तर प्रत्यक्षात व्यवहारामध्ये होणं गरजेचं आहे. समानता केवळ कायद्याच्या पातळीवर येऊन हे साध्य होणार नाही.
शालेय शिक्षणापासून तर महाविद्यालयापर्यंत हा विचार शिक्षणातूनच झिरपण्याची आज गरज आहे. तळागाळापर्यंत तो झिरपला पाहिजे. गेल्या 50 वर्षात महिलांकडे पाहण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन आहे तो बराच बदलला आहे. मात्र त्यात आणखी सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. जोवर वरून आवाज येतोय, कृपा करून जरा उपमुख्यमंत्री महोदय बोलतात, आपण शांत राहा. वरून आवाज कुठून येतो बघा एकदा. जोवर आपला दृष्टिकोन प्रगल्भ होत नाही, याचा आवाज वाढवा. वाढवा आवाज. तो तसा याचा आवाज कमी आहे काय? तोवर आपला दृष्टिकोन प्रगल्भ होत नाही, तोवर खऱ्या अर्थाने हा स्त्री पुरुष समानतेचं युग येणार नाही, असं माझं प्रांजळ मत आहे. महिलांना संरक्षण मिळावं आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अनेक कायदे या पवित्र सदनातून संमत झाले. या विधिमंडळातून अनेक सन्मान्य महिला सदस्यांनी सुद्धा आपली कारकीर्द यशस्वी केली आहे. नीलमताईंनी देखील अनेक महिला सक्षमीकरण असेल, महिलांचा सन्मान असेल, महिला अत्याचार विरोधी चळवळ असेल, कुठेही महिलेवर अत्याचार झाला की पहिले नीलमताई आमचे पोचणार. आमचे पंकजाताई असेल, इकडे बाकी पण आहेत, मनीषाताई आहेत, चित्राताई आहेत, या सर्व आमच्या आघाडीच्या ज्या आमच्या भगिनी आहेत या पोचून जातात. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की मी मुख्यमंत्री असताना आम्ही महिला सशक्तीकरण अभियान सुरू केलं. माननीय प्रधानमंत्र्यांनी देखील त्याला आशीर्वाद दिला. भारताच्या महामहिम राष्ट्रपती देखील लातूरमध्ये स्वतः आल्या होत्या. गडचिरोलीपासून सुरू झालेलं नीलमताई अभियान रायगडपर्यंत गेलं. सर्व महिलांची आरोग्य तपासणी त्याच्यामध्ये आम्ही केली. 2 कोटी महिलांची आरोग्य तपासणी केली आणि शासन आपल्या दारीमध्ये देखील त्यांचा सन्मान केला. त्यांना जे लाभ होते ते आम्ही एका छताखाली दिले, कारण चक्रा मारायला, खेटे मारायला नको लागू नये म्हणून, किंवा लागत होते म्हणून ते लाभच सोडून देत होते, त्यांना आम्ही ते लाभ मिळवून दिले. त्या ह्याच्यामध्ये मला आठवतंय की बुके बिक्याच्या ऐवजी सर्वांना फळझाडं दिली. आणि महिलांच्या आरोग्यासाठी देखील आम्ही, कारण शेवटी माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित अशी योजना होती. मी जेव्हा आरोग्यमंत्री होतो, आपल्याला माहित आहे, तेव्हा तर मी पार महाराष्ट्राचे जे अगदी कधी कुठं कोण पोचलं नाही, रंगूबेली नावाचं एक ठिकाण आहे मेळघाटाच्या पुढं, ते मला म्हणाले तिथले लोक, मी मंत्री होतो आरोग्यमंत्री, बोले इथे कोणच आलं नाही अजून, पण लोकप्रतिनिधी कधीच आला नाही. बोले कोणच येत नाही तिथे, एकनाथ शिंदे पोचतो. मग मी गेलो आणि मग त्यांना तिथे काय काय अडचणी बघा. हे शेवटच्या टोकाला पण आपली PHC होती, आरोग्य व्यवस्था, त्यात आणखी सुधार करण्याची आवश्यकता होती, ती आपण केली. आणि प्रकाश आंबेडकर, तुम्हाला मी काय काय केलंय ते तुम्हाला माहिती घ्या, देतो माहिती तुम्हाला. आणि शेवटी ही सेवा आहे, आरोग्य सेवा ही मनुष्य सेवा, ईश्वर सेवा आहे. एक माणसाचा जीव तुम्ही वाचवला, त्याचा कुटुंबाचा दुवा आणि समाजाचा दुवा मिळतो तुम्हाला. मला आठवतं मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीमधून 450 का 460 कोटी रुपये दिले. 70 ते 80 हजार लोकांना फायदा झाला. 70 ते 80 हजार लोकांना. नाही चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, पूर्वीच्या सरकारमध्ये 2.5 वर्षामध्ये किती दिले होते माहित नाही मला, पूर्वीच्या सरकारमध्ये. आणि त्यामुळे याच्यामध्ये लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं आहे. या हाताने दिलेले या हाताला पण कळायचं नाही. आणि त्याचबरोबर मी DPDC मध्ये देखील नीलमताई 3% निधी आपण राखून ठेवला महिला आणि बाल कल्याणासाठी. तोही नियम आपण केला आणि त्याची तरतूद आपण केली. आता आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये वाढदिवसानिमित्त प्रकाश आंबेडकर माझ्याकडे आले होते. आपण 8 मेमोग्राफी व्हॅन होते ना, 8 मोबाईल मोठ्या बस. मेमोग्राफी म्हणजे महिला आपल्याकडे स्वतःकडे लक्ष द्यायला हेळसांड करतात. मग त्या मेमोग्राफीच्या माध्यमातून ब्रेस्ट कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर याच्या जे तपासणी होते आणि
त्याला आपण काय म्हणतो, हा कॅन्सरचा डिटेक्शन होतं, अर्ली डिटेक्शन बायोप्सी वगैरे सगळं. म्हणजे त्याच्यासाठी गावागावात त्या गाड्या जाणार, आमच्या बहिणींचं तपासणी होणार आणि अर्ली डिटेक्शन झाल्यामुळे तो कॅन्सरचा आजाराचा परिणाम कमी होणार, आमची बहीण बरी होणार. हा उद्देश त्याच्यामध्ये ठेवला. आणखी काय काय केलं ते तुम्ही कॅमेरे कुठले आणले होते ते आपले, सॉरी ते एक्सरे पेट स्कॅन आणला होता, पोर्टेबल एक्सरे होते. म्हणजे आता ते इकडे एक्सरेच्या तिकडे जाऊन एक्सरे काढायची गरज नाही. म्हणजे प्रकाशनी पण चांगलं काम सुरू केलेलं आहे, गावात जाणार डायरेक्ट. आणि त्यामुळे महिलांसाठी खास, आणि महिलांसाठी आम्ही ही सगळी काळजी घेतोय. आणि त्याचबरोबर अनेक योजना महिलांसाठी आपण करतोय. कारण शेवटी माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे आपला अभियान आहे. आणि त्यामुळे खूप मोठा फायदा होईल. दिघे साहेब आमचे सांगायचे नेहमी, ज्याची घरची लक्ष्मी दुःखी त्याची बर्बादी पक्की. कारण मग ते म्हणायचे घरच्या लक्ष्मीला सुखी ठेवा, तिला दुःखी करू नका. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला शेवटी, तुम्ही म्हणालात मगाशी महिला विकासासाठी कृती आराखडा केला पाहिजे, बरोबर आहे, केला पाहिजे. तो इंटिग्रेटेड अप्रोच असला पाहिजे. याच्यामध्ये सगळ्या यंत्रणांना घेऊन केला पाहिजे. आणि त्याचबरोबर सुरक्षेसाठी देखील आपल्याला शेवटी वुमन फ्रेंडली शासकीय यंत्रणा आपण केली पाहिजे. आज दवाखाने, बस स्थानके, मगाशी आपण म्हटलं शासकीय इमारती, पोलीस स्टेशन, इथं बालकच नाही, महिलाच नाही, त्यांना विचारणा झाली पाहिजे, त्यांची विचारपूस केली पाहिजे, त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली पाहिजे. हे आपलं म्हणणं बरोबर आहे. आणि महिला सशक्तीकरणासाठी सर्व विभागांनी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे त्याचा वापर करण्यावर आपण भर दिला पाहिजे. टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर केला तर सुरक्षेसाठी होणाऱ्या ज्या काही तातडीने आपण त्यांना मदत देऊ शकतो, मदत पोचू शकते आणि त्या महिलेला मदत मिळू शकते. हे देखील आपण नक्की यामध्ये आपण करता येईल सरकारच्या माध्यमातून. स्वच्छतागृहांचं आपण म्हणालात, अतिशय बरोबर आहे. महिलांसाठी स्वच्छतागृह जी आहेत ती स्वच्छ असली पाहिजेत आणि त्याच्यात फार कुचंबना होते महिलांची. यावर देखील आपण खास लक्ष घातलं पाहिजे. प्रकाश आंबेडकर इकडे आहेत आणि इकडे आपले दादा भुसे पण आहेत. शाळांमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या ठिकाणी ही बस स्टँडवर परिवहन समितीचे इथं मंत्री आहेत, तर तिकडे बस स्टँडवर देखील जी ST स्टँडला जी शौचालय आहेत, स्वच्छतागृह आहेत, ती अतिशय स्वच्छ. मी त्यांना सांगितले, मंत्री प्रताप सरनाईक, तुम्ही सरप्राईज व्हिजिट करा. मी एकदा सभापती महोदय ठाण्यात गेलो होतो एका कार्यक्रमाला, तर खोपटला कार्यक्रम चालू होता. मी म्हणालो यांचा रेस्टरूम कुठे आहे, मग घेऊन गेलो वरती. अशा रस्त्या बांधल्यात, सगळं ते शौचालय नाही, असे माणसं खाली आहेत. ताबडतोब मी सांगितलं याच्यामध्ये मी पुढच्या व्हिजिटला येईन त्या दिवशी. आणि एकाला चांगला मी दिलं त्याला इंजेक्शन. आणि लगेच मला प्रताप सरनाईक मंत्री झाल्या त्याचं उद्घाटन करायला गेलो. आणि हे मॉडेल पूर्ण त्याचा रेप्लिका महाराष्ट्रामध्ये करायला पाहिजे. आपण करतोय. आपण म्हणजे महिलांसाठी जे स्वच्छतागृह आहे ती बिलकुल साफ होतील. आणि तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तर फिरत असता, म्हणजे कुठे काय झालं की तुमचं राऊंड असतो, तुम्ही पण सरप्राईज व्हिजिट द्या. आणि त्या जिथं चांगलं आहे त्याला आपण बक्षीस देऊ, जिथं वाईट आहे त्याचं बरोबर आपण त्याला कार्यवाही करू. आणि त्यामुळे या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपण करतोय. गृहनिर्माण मंत्री म्हणून आम्ही नवीन धोरण आणतोय, पॉलिसी आणतोय. त्या पॉलिसीमध्ये वर्किंग वुमन हॉस्टेल ते आम्ही घेतोय, परवडणारी घरं, परवडणारी भाड्याची घरं, आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी देखील हॉस्टेल आपण करतोय, सिनियर सिटीजनसाठी करतोय. पण सरकार सगळ्यात महत्त्वाचं वर्किंग वुमनसाठी आपण त्या नवीन धोरणामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. आणि हे चांगलं आहे. हे म्हणजे आपल्या मुलींसाठी, आपल्या बहिणींसाठी चांगलं आहे. मी त्यांना सांगितलं मगाशी की सर्व ST डेपो आहेत, या ST डेपोचे सगळे शौचालय अतिशय स्वच्छ असले पाहिजे.
महिलांचे विशेष करून जास्त स्वच्छ असले पाहिजे. नंतर सरप्राईज विजिट नीलमताई पण देऊ शकतात आणि मी पण देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आपलं तुमचं काम सुरू करा. आणि त्याचबरोबर उच्चस्तरीय शिक्षणाचा आपण विद्यार्थिनी 50% फी देत होतो आपण. नीलमताई एकदा रात्री मला बातमी कळली 12-12:30 वाजता, काहीतरी 11-8:30 TV वर बघितलं की एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. का तर 50% फी सरकार भरते आहे, पण 50% फी पालक भरू शकत नाहीत हे तिला कळलं. मग पालकांची कुचंबना होणार, पालक काहीतरी वडील काहीतरी करून घेतील म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मी रात्री 1 वाजता चंद्रकांत दादा पाटील उच्च शिक्षण मंत्री त्यांना फोन केला. मी म्हणालो आपलं सरकार आहे, आपल्या सरकारमध्ये एखादी मुलगी शाळेच्या फीसाठी आत्महत्या करत असेल तर सरकारचा उपयोग काय? सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आपण. तातडीने आपण निर्णय घेतला आणि मुलींना 50%च्या ऐवजी 100% फी माफ केली. आज त्यांना आणखी बऱ्याचशा सुविधा दादा भुसे करतायत. दादा भुसे एकदम त्या शालेय शिक्षण विभागामध्ये शिक्षणाचा दर्जा, मुलींच्या शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे यासाठी काम करतात. मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे. खरं म्हणजे आता मी त्यांना भुसे गुरुजी म्हणतो. त्यांना आता प्राध्यापक दादा भुसे असं म्हणावं लागेल की कारण त्यांनी मला अध्यक्ष महोदय तुम्ही पण आहे ना प्राध्यापक, आता यांनी मला एका शाळेत घेऊन गेले नाशिकमध्ये. जिल्हा परिषदची शाळा होती, त्या शाळेमध्ये हिवाळी नाव आहे गाव. त्या शाळेमध्ये मुली दोन्ही हाताने एकाच वेळी लिहितात. एका हाताने मराठी, एका हाताने इंग्रजी. आणि आपली कलम आहेत ना 1 ते 100 IPC CRPC, ते कलम कुठलंही विचारलं तर ते अर्थ सांगतात. ते पाडे कितीपर्यंत म्हणतात माहित आहे आपण? किती? 25-30 बरं, 30 60 30 90 असं ते 1330 पर्यंत पाडे म्हणतात. 1330 गुणिले 1330 एके 30, 1330 दुने काय 2660 बोलून दाखवले. अशी मुलं जिल्हा परिषदच्या शाळेतली आहे. आता त्यांनी या शाळांची अशीच व्याप्ती वाढवण्यासाठी 1000 असे शिक्षक शोधलेत जे शिक्षण वेडे आहेत. आणि तिथला शिक्षक गावीत नाही, त्याचं ना गावीत, तो गावीत शाळा सोडून कुठे जात नाही, शाळेतच त्यांनी एवढी शाळा सुंदर केली आहे. एक म्हणजे ते उदाहरण बघा, तुम्ही सगळीकडे देऊ शकतो आपण. एका शेतकऱ्याची 1.5 एकर जमीन होती. त्या जमिनीपैकी 1 एकर जमीन त्यांनी शाळेला दिली, म्हणजे अर्धाच एकर ठेवली. आणि एक संस्था होती, त्यांनी ती शाळा बांधली. शाळा पण बांधली काय, तिथलं हवेचा स्पीड किती आहे, काय किती आहे असं बघून साधी शाळा बांधली एकदम. आता तो शिक्षक पण तिथे एकदम त्याचं एवढं डेडिकेशन डिवोशन आहे की त्याला खरंच सल्यूट केला पाहिजे. मग त्या मी बोलवलं त्या माणसाला, बोललो तू 1.5 एकर मधली 1 एकर दिली, आता तुझ्याकडे काय? बोले नाही, माझं कर्तव्य केलं. मग मी त्याला 5 लाख रुपये दिले. बोले थोडी जमीन घे विकत आणि तुझं उदरनिर्वाह कर. म्हणजे असे लोक तिथे आहेत. त्यामुळे अशा शाळा ज्या आहेत आपल्या, या शाळांमध्ये देखील मुलींचं शिक्षण जे आहे, मुलींबरोबर मुलांचंही, परंतु त्या ठिकाणी स्वच्छता, तिथलं वातावरण, त्या सगळ्या गोष्टी. आणि आपण एक मॉडेल स्कूल करतोय. म्हणजे खाजगी शाळेतली मुलं जिल्हा परिषदच्या शाळेत, सरकारी शाळेमध्ये येऊ लागली. एकीकडे आपण पटसंख्या कमी झालं म्हणतो, पण इकडे पटसंख्या वाढायला लागली आहे. त्यामुळे खूप चांगला बदल होतोय. आणि म्हणून आपण अनेक योजना करतोय. तुम्ही अनेक सूचना केल्यात, ते मी लिहून घेतलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी करणं सोपं आहे. शेवटी आपल्याला महिलांना, आपल्या लाडक्या बहिणींना मान सन्मान द्यायचा असेल, जसं प्रधानमंत्री मोदींनी किती योजना केल्या, भरपूर योजना केल्या, तसं आपलं राज्य सरकारने देखील केल्या. लेक लाडकी लखपती वगैरे किती योजना केल्या. 30,000 रुपये रिव्हॉल्विंग फंड दिला आपण बचत गटांना, त्याच्यामध्ये झालं. आणि महिलांना
तुमचं उद्योग खात्याच्या वतीने 35% सबसिडी आहे ना, 35% सबसिडी महिलांना, ते कुठला फूड ट्रक घ्या, हे ट्रक घ्या, त्याच्यावर आपला व्यवसाय करा. खूप मोठ्या प्रमाणावर आपण योजना केल्यात. आणि म्हणून जसं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना आपण केली, महिलांना पिंक रिक्षा, सर्व समावेशक महिला धोरण आपण राबवलं. मगाशी सांगितलं तसं 15,000चे 30,000 आपण केले रिव्हॉल्विंग फंड. महिलांना एसटी मध्ये 50% सवलत दिली. सगळे बोलले काय होणार, एसटी अशीच खड्ड्यात गेली आहे. अरे मी बोललो करून तर बघा. करून बघितल्यानंतर ती एसटी 50% सवलत दिल्यामुळे तोट्यातली फायद्यात आली, म्हणजे पॅसेंजर वाढले. त्यामुळे तेही झालं. म्हणजे महिलांनी जिथे हात घातला किंवा पाय लावला तिथं कल्याण होते, लक्ष्मी. आणि या अनेक अशा या धोरणांच्या सक्सेस स्टोरीज आहेत. खऱ्या अर्थाने ते 4थं महिला धोरणही आपण मंजूर केलंय. त्याचं 2.5 वर्ष महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने अनेक कामं केली. यापुढे महिलांसाठीच्या विविध योजना राबवण्यात महाराष्ट्र कायम अग्रेसर राहील, पुढे राहील. त्याच्यामध्ये काही वाद नाही. आपण 1 दिवस महिला दिन साजरा करतो, परंतु जेव्हा आपण महिला वर्ष, महिला दशक, महिला शतक साजरं करू, तेव्हा समाज खऱ्या अर्थाने प्रगतिशील झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आमच्या सर्व लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि हेही सांगतो की कधी कधी राजकारणामध्ये सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा सत्ता येते. पद येतात, पद जातात, पुन्हा येतात. कधी कधी नंबर वर खाली होतात. पण नंबर वर खाली झाले तरी सुद्धा एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एक नवीन ओळख मिळाली, हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद आहे. आणि म्हणून जिच्या हाती प्रगती, विकासाची दोरी, ती जगाला उद्धारी, हा आधुनिक विचार डोळ्यासमोर ठेवून आपण महिलांना साथ देऊया. भाषणाचा समारोप आता करताना अध्यक्ष महोदय आईचा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या नावाच्या पुढं पहिलं आईचं नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि म्हणून मी आता जाता शेवट करतोय आणि 4 ओळी आपल्याला अध्यक्ष महोदय आप केली आहे. म्हणजे आप केले नाही, म्हणजे तुमच्याकडे बघून बोलतोय, ते आपल्या लाडक्या बहिणींसाठी आहे. आस्था है, नहीं तो बोल, आस्था है, विश्वास है, प्यार है नारी. आस्था है, विश्वास है, प्यार है नारी. हर नाव को पार लगाती पतवार है नारी. बांधे एक डोरी से सारा परिवार है नारी. बांधे एक डोरी से सारा परिवार है नारी. जीवन का हम सब, जीवन का हम सबके आधार है नारी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.